राष्ट्रवादी सोलापूर शहर काँग्रेस कार्यकारिणी तब्बल 144 जण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टी में सब खुश अशीच काही भूमिका राष्ट्रवादीच्या प्रांतिक नेत्यांनी सोलापुरात शहर कार्यकारिणी जाहीर करताना घेतल्या दिसत आहे। आज तब्बल 144 जणांची कार्यकारिणी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात अनेक माजी नगरसेवक माजी आमदार गेल्या काही दिवसात सहभागी झाले। या सर्वांना पद देण्याचा प्रयत्न झालाय। शिवाय लवकरच युवक महिला तसेच अन्य सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीच्या घोषणाही निवडणुकीपूर्वी होतील असे दिसतंय। शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यकारिणी जाहीर केली। यात 1 जनरल सेक्रेटरी, 16 उपाध्यक्ष, 2 प्रवक्ते, 1 खजिनदार, 35 सरचिटणीस, 17 सचिव, 6 संघटक सचिव, 17 संघटक, 3 विधानसभा अध्यक्ष, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक व कायम निमंत्रित, 28 कायम निमंत्रित, 1 सहसचिव, 5 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे। येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते होणार नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान समारंभ सोलापुरात होणार आहे। देवगिरी बंगल्यात झाली त्या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकारिणीला आम्हा सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली। त्यामध्ये जवळपास 144 पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली आत्ताची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सविस्तर मी आपणा सर्वांना त्याचं पत्र दिलेलं आहे। त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची त्यांना पत्र प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंत माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत। लोकसभेच्या अनुषंगाने कशी तयारी सुरू आहे, काय कार्यक्रम राबवले जातात? निश्चितच आज या कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये ते नियुक्तीपत्र होईल आणि त्याच्यानंतर सर्व प्रभाग यंत्रणा आणि सर्व बूथ कमिट्या या 15 दिवसात पूर्ण केल्या जातील आणि लोकसभेला निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर येथील अध्यक्ष आदरणीय संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी आज रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वीची पत्रकार परिषद एक फेअरवेल म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पत्रकार बंधूंचं। आत्ता इथे मी बघितलं आपल्या पत्रकारांपैकी 2 पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आमच्या अध्यक्ष कार्याध्यक्षांना की बारामतीला तुम्ही काय करणार, बारामतीत तुम्ही स्ट्रॅटेजी काय असणार आहे। तर मी त्यांच्या वतीने सांगू इच्छितो की बारामती हा मतदारसंघावरती धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे। जातीवादी कोणी विषय घेऊ नका, पण एक स्ट्रॅटेजिकली बघितलं आपण धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे। जवळपास 55 ते 60-65% धनगर समाज आमचा आहे तिथे। तर आत्ता कार्यकारिणीमध्ये मी त्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतो। मी मूळचा दक्षिण सोलापूर तालुक्यातला आहे। मला संतोष भावांनी आणि जुबेरभाई बाबांनी आणि दादांनी आणि तटकरे साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश घेण्याची संधी दिली, कार्य करण्याची संधी दिली। जर आमच्या अध्यक्षांचा हुकूम झाला, आदेश झाला पक्षश्रेष्ठींचा, तर बारामती मतदारसंघात जाऊन बारामती मतदारसंघातील लासूर